वा, आता तरुण पोरगी ती लागायला लागली वाटतं मालकासनी. काय गय सत्वे सटवे मी नाही बघून जाळ टाकाय आली वय ग. ध्यानात ठेव, झिंजा उपटून घेऊन हातात. हे घे जिंजा, उपट न उपट, हे जिंजा उपट घे. तुम्हाला ही अवदसा का आठवली? मला काय लुगडं नेसायची हौस आली का? कमान करमत नाही म्हणून मी लुगडं नेसलोय. अगं ते बाहेर दोन टगे आलेत ना, ते माझ्या ओळखीचे आहेत. गोपाळा, शनी शुक्रस्थानी बसलेला आहे म्हणून सगळं हे असं घडतंय. त्यात आज शुक्रवार, आनंद आहे. आपण तरी काय करणार म्हणा. पत्रिकेमध्ये स्वच्छ लिहिलेलं आहे माझ्या. हो, 50 नंतर योग आहे स्त्री सुखाचा. आनंद आहे. लय बेस झालं असतं. असं जाऊ का बाहेर? जरा बाया माणसाची लाज तरी ठेवा. वामन, गरम करायला इतका वेळ का? तुमची पत्रिका. हे बघा, मी त्या दोघांनी बघून घेते. तर तुम्ही हे सोडा, हे घ्या. ती माधवी आणि ही कोण? मीच ती. कोणी मला माधवी म्हणत्या, कोणी राधा, कोणाची कोण कृष्णाची मंदोदरी, रामाची राधा, रावणाची सीता. मी कडक लक्ष्मी हाय, मी कडक लक्ष्मी हाय. मला कडक लक्ष्मी नाही, चिटकी नाही. मी चटकीन हाय. गेल्या जन्मी तू मला फशीलास. वामन, हा, तू मला फशीलास. आता नाही मी तुला सोडणार. मी तुझा कुत्रा करीन. गोपाळा, माझं कुत्रा आणि तुझा बोकड रे. ही आजची कमाई. बरं झालं बाया, आता लवकरच मावशीच्या डोळ्याचं काय म्हणते ते ऑपरेशन. तेच ते करता येईल. पण ही सगळी तुझी कृपा. तू जर शब्द टाकला नसतास ना तर सदाशिवरावनी पैसे दिले नसते. का हसायला काय झालं? आता हसलं तर माझं दात दिसतील. तुम्हाला कसला त्रास झालाय? बापरे, काय ग तुझी भाषा? माणसाचीच आहे ना व का जनावराची आहे? जनावरांशी बोलण्याच्याच लायकीची आहे. काय मायला, काय काय किती अशुद्ध. असू दे, आम्ही अडाणी माणसं. तर आम्हा अडाणी माणसासनी जे जे काही येतं ते तुम्हाला येतं का? हो, आम्हाला येतं, सगळं येतं. मग चला शेतात. शेतात कशाला? दाना घोटा भांगलायचा हाय, खोंबार झुडपून जुंदळ सुट्ट करायचं हाय, पेव भरायची हाय. हे मला काही जमणार नाही. नाही. मग तुम्हाला हे जमल का? का? म्हशी पिळा येतं? हा, म्हशी पिळाया. म्हशी पिळायच्या? अशा पिळायच्या नाही, दूध कडा येईल का? हे कसं जमेल मला? लय सोपं आहे, लय सोपं आहे. हे घ्या, चरबी घ्यायची आणि म्हशीच्या ढांगाखाली शिरायचं. तर असं पाणी लावायचं आणि घेत घावायची, घेत तुपायची, घेत घावायची, घेत तुपायची. मला हे यातलं काही एक जमणार नाही. आईला म्हणजे यातलं काय सुद्धा तुम्हाला येत नाही आणि मला वाई सूद बोलता येत नाही. मग आपल्या दोघात अडाणी कोण? अडाणी कोण आपल्या दोघात? हे बघ, आपल्या दोघात कुणी अडाणी नाही. तूही नाहीस आणि मीही नाही. म्हणजे आता कसं सांगू तुला? हे बघा, तुमच्या काय मनात आहे ते माझ्या कानात सांगा. मनात? कानात? मी तुला शुद्ध बोलायला शिकवायचं. आणि तू मला जे काही मला येत नाही ते तू मला शिकवायचं. म्हणजे आईला, मायला, घे गव्हाची, घे तुपाची, घे गव्हाची. ठरलं? ठरलं. ठरलं. तर धडा पहिला, मनात नाही, मनात. 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 कानात नाही म्हणायचं, कानात. 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 आईला, कानात 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 कानात. जा पाण्यात.
अहो कुत्र्या आणि पोटाखाली पाणी घ्यायचं आणि पोहायचं. आता कोमळ करतो हे बघा, मी पोटाखाली हात देते पोहा. हात मारा. काय राहणार मामा, काय म्हणतोय तुझं हॉटेल? फर्स्ट क्लास चाललंय. काका, ताईचं ऑपरेशन केव्हाही करता येईल आपल्याला. डॉक्टरला म्हणा कोणतीही तारीख ठरवा ऑपरेशनची. हे काम माझं. खरंच काका, ताईला दिसायला लागलं की किती बरं होईल नाही. आणि याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे का? मला कशाला फुकटचं श्रेय देतोस? तुझ्या हॉटेलसाठी जे काही पैसे दिले ते राजे ना. राजे ना? हो ना. नाही म्हणजे तिने मला बजावलं होतं तुला न सांगण्याबद्दल, पण आज ते राहवलं नाही म्हणून सांगितलं. काका तुम्ही अगदी ग्रेट आहात. ग्रेट आहात. अरे सदू, बाबा कोण राहू ना. छान. तू मला काय म्हणालास? माझा मुलगा इथं नाही म्हणून म्हणायचं. अरे तू बस तर खरा आधी. बस. नाही कसा? हा कोण आहे मग? हा माझा मुलगा माधव. काय? अरे वेड्या, आनंद, रमाचा भाऊ. रमाचा भाऊ? आता मी ज्याला जन्म दिलाय तो तुला माहित का मला माहित? काय रे माधव? बाबा आणि काका, तुमचं दोघांचंही आपापल्या परीनं बरोबर आहे. चूक माझीच झाली. म्हणजे तुम्ही दिलेला पत्ता माझ्या हातनं हरवला आणि त्यातनं हे सगळं रामायण घडलं. रामायण? हो. पण तुम्हा दोघांनाही एक रिक्वेस्ट आहे. ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये. जोपर्यंत रमाताईच्या डोळ्याचं ऑपरेशन होत नाही तोपर्यंत. अगदी राधाला सुद्धा नाही. ही राधा कोण? राधा कोण? तुझी भावी सून. हो का? अगो बया, देवासाठी फुलं आणायला निघाले होते तर देवच आला फुलं आणि दारात. देवाशी कोणी खोटं बोलत नाहीत. काय बोलेन मी खोटं? हॉटेलसाठी तू पैसे दिलेस आणि नाव मात्र सदाशिवरावांचं पुढे केलंस. मग त्यात काय गेलं कुणाच्या बाचं? का लाजवलंस मला? का खोटेपणाने वागलीस माझ्याशी? चुकलं. एक विचारू, तुम्ही कधी नाही केला म्हणजे खोटेपणा? नाही केला? नाही केला? नाही. नाही. तुझ्या संगतीने माझं मराठी बिघडायला लागलंय. तुला शिकवायला आता एक मास्तरच ठेवला पाहिजे. मास्तर ठेवला पाहिजे. मास्तरच पाहिजे तुला. मांडीवर कोणत्या सिंचाने केले हे? हे आपण केले वाटतंय. काय? कोण आपण? मी आनंद फडतरे. असं आहे. या या या. असं नसतं वा, असं नसतं वा. भविष्य भविष्य. पादत्र नाही काढा. शिवाय हे आसन आमचे आहे. उठा उठा. उत्तिष्ठ उत्तिष्ठ. ही जागा त्यांची आहे. उठ. उत्तिष्ठ. आता बोला, कुठल्या कार्यासाठी आपण आगमन केले? ते शुद्ध कसं बोलायचं ते आपण हिला शिकवाल का म्हणून विचारायला आलो होतो. व्हेरी गुड व्हेरी गुड. ते आमच्याकडे लागलं. पण काय हो, या बाईंचा आणि आपला काय संबंध? शिकवण्याचा या संबंधाशी काही संबंध आहे का? आहे तर. अहो, आई असेल तर वर्गणी वेगळी. बर. बाप असेल तर त्याची दक्षिणा वेगळी. बर. दोघही एकत्र असतील आई वडील तर त्यांची फी वेगळी. आणि तसाच काही संबंध असेल तर त्याची फी वेगळी. आम्ही दोघं लगीन करणार आहोत. कळलं का भोपळ्या? भोपळ्या? भोपळ्या नव्हे, भोपळे. भोपळ्या हे संबोधन आहे आणि भोपळे हे नाम आहे. कळलं? असो, तूर्त दक्षिणेचे आपण नंतर बघू. तोपर्यंत मी हिला ठेवून घेतो. काय? शिकवून हिला. आजपासून सुरुवात करा ना. गुड गुड गुड. अगदी शुभेच्छा शीघ्रम. वा वा वा. बर चलतो. संध्याकाळी आपल्या नेहमीच्या जागी भेटूयात. भेटूया भेटूया. अहो, पण तुमची नेहमीची जागा मला माहित नाही. मी आपल्याला नाही त्यांना म्हटलं. क्षमस्व. बर.
चलतो नीट अभ्यास करायचा. अहो बाई ते गेले, आता अस्मादिकांच्याकडे बघा, म्हणजे माझ्याकडे. तुला काय बघू रे ढेर पोट्या. तसं नव्हे हो. मग अहो शिकवताना छात्र आणि गुरुजी यांनी एकमेकाकडे सारखे बघायचे असते. म्हणजे शिकायचं नसतं. तसं नव्हे हो. मला आता असं सांगा, आपल्या भाषेत पहिले अक्षर कोणते? भ भ भ म्हणजे भजीचा नव्हे. रामाच्या पारी उठल्याबरोबर पहिल्या परतम कानावर पहिला सबूत पडतो. कार भडव्या भडव्या तुम्हाला नाही बोलले. गावची भाषा सांगितली. चांगलं सांगितलं. हे तर काहीच नाही. काही नाही. ही नुसतं सुरुवात आहे. ग भच्या मागून येतो भा. भाड्या. हे बी असतं बघा आमच्या शिव्यात. शिव 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 शिव. आमच्या शिव्यांची बाराखडी अशीच असते बघा. चांगली असते. पहिला भ आणि मागून भो. म्हणजे बाप्पा बेबी भो. भो भची बाराखडी तुमच्या जवळच ठेवा. या आता आमच्या जागेवर बसा. असं बसवा. सरकिष्टवा. पादत्राणे काढा. आता मी सांगतो. सांगा. आपल्या भाषेतला पहिला शब्द ओम. ओम 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 बोंब. बो ओम ओम म्हणता येत आणि ओम म्हणता येत नाही. ओमला आईला आपल्याला यातलं काय बी जमायचं नाही. सोपं काहीतरी शिकवा. सोपं याच्यापेक्षा सोपं. याच्यापेक्षा सोपं म्हणजे हे म्हणा. जीवाजी जीवाजी. वा 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 वा. आता कसा आला असा पाहिजे.